रामकृष्ण हरी मंडळी, मी आपलं डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। ज्या व्यक्तींना निसर्गाची आवड आहे आणि ज्यांना हवेची आवड आहे, ज्यांना उन्हाची गरज आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी एकदम सुपर आणि एकदम चांगल्या असा पद्धतीचा फ्लॅट आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर फ्लॅटचा कार्पेट जवळजवळ 1400-1450 कार्पेट असणारा फ्लॅट आहे आणि बिल्डिंगचं वय जर बघितलं ते 7-8 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार आहे। कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे। आजच्या युगामध्ये तुम्हाला एवढी मोठी बाल्कनी कुठेच मिळणार नाही आहे आणि बाल्कनीचा जर स्पेस बघितला तर माझ्या हिशोबानं एखादा रूम सेट होईल एवढी मोठी अशी बाल्कनी ह्या फ्लॅटमध्ये आहे। आणि विशेष म्हणजे बाल्कनीच्या जर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे पण आपल्याला जर झाडं किंवा कुंड्या जरी ठेवायचं म्हटलं तर एवढी मोठी अशी जागा आहे। आणि जर समोर जर तुम्ही व्ह्यू बघितला तर अथांग असा डोंगर तुम्हाला हिरवंगार आणि सुंदर तुम्ही बघू शकता। आत्ताही पावसाचे जे पाऊस येतो तो पाऊस माझ्या इकडे म्हणजे शरीरावरती पाऊस असं गार हवा गार वारं सुटले, कारण की हा जो स्पेस आहे इकडला हा पश्चिमेला आहे आणि पश्चिमेला असल्याकारणानं डोंगराच्या किनाऱ्यावरती हे घर असल्याकारणानं संपूर्ण हवा ही ह्या फ्लॅटमध्ये येते। सगळ्याच बेडरूमला तुम्हाला डोंगराची हवा ही 101% मिळणार आहे। त्याच्यानंतर रूम जर बघितले तर जवळजवळ 4 रूम तुम्हाला इथे मिळतात आणि ह्या फ्लॅटसोबत तुम्हाला 2 ते 3 पार्किंग ह्या फ्लॅटसोबत मिळतील। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 11,000 ते 12,000 रुपये ह्या फ्लॅटचं मेंटेनन्स असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या इत्थंभूत सुखसुविधा त्या कॉम्प्लेक्समध्ये ऑलरेडी आहेत आणि डोंगराच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये, शुद्ध हवेच्या ठिकाणी खरं तर हे घर आहे। घर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। कोणत्याही बँकेकडनं लोन घेण्याचा आपण जर विचार केला तर ते नक्की मिळू शकतं। बिल्डिंगला OC, CC, सोसायटी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। घर जर तुम्ही बघितलं तर हे निळकंठ वॅराटन नावाचं कॉम्प्लेक्स आहे जे मानपाडा स्थित असणार आहे, जिथे ठाणा टू बोरिवली टनलचं तुम्ही काम बघू शकता। ठाणा टू बोरिवली टनलचं जे अंडरग्राऊंड होणारा रोड आहे तो मात्र तुमच्या एकदम घराच्या बाहेर असणार आहे। थोडक्यात मला हे सांगायचं आहे, बोरिवलीला 10 मिनिटात ह्या घरापासून जाऊ शकतो। ठाण्याला तुम्ही ठाण्याचा जर विचार केला तर ठाण्याला पण 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती असणारं हे 3 BHKचं घर असणार आहे। घर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं आहे। घरात खरं तर आत्ता राहतं घरात शूट आपण करतो आहे, त्याच्यामुळे जर थोड्याफार काही गोष्टी तुम्हाला नाही समजल्या तर फोन करून नक्की विचारू शकता। मला विशेष दाखवायचं म्हणजे हा पडदा तुम्ही बघू शकता। एक फॅन चालू आहे, इकडले सगळे फॅन बंद आहेत। पडदा किती उंच उडतो आहे तुम्ही हे बघू शकता। हा पडदा किती हलतो आहे कारण की हवा तेवढी ह्या घरामध्ये आहे। कारण की ज्यावेळेला आपण ह्या घराचं फेसिंगचा जर विचार केला आणि मोबाईलद्वारे कंपासचं जर ठेवलं बाबा की आता कसं आहे नक्की, तर विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा ईस्ट आहे। बाहेर जाताना हा मला दरवाजा उघडत नाही कारण की हवेमुळे त्याचा फ्लो होतो आहे, इतका फ्लो आहे। बाहेर गेल्यानंतर हा ईस्ट आहे आणि तिकडनं वेस्ट आहे। तर ज्यावेळेला मी आता बाहेर जातो त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत। लिफ्टचा जर विचार केला तर 1, 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट असणार आहेत आणि सगळ्यांना पॉवर बॅकअप आहे, त्याच्यामुळे लिफ्टचा काही प्रॉब्लेम नाही आहे। आता मी ज्यावेळेला घराच्या आतमध्ये जाणार आहे ते बघू शकता किती हवा आहे, कारण हा दरवाजा आपल्याला पकडून ठेवावा असा लागलेला आहे, इतकी हवा। बिल्डिंग जर बघितली तर हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। तशी बिल्डिंग आपली 30 माळ्याची ग्राउंड प्लस 30 स्टोअरची बिल्डिंग आहे, पण हा जो फ्लॅट आहे हा आपला हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। फ्लॅट चालू होताना तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंत तुमचं पॅसेज आहे। पॅसेजनंतर तुम्हाला सुंदर आणि खूप मोठा असा प्रचंड मोठा असं मार्बल वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं लावलेलं सगळं तुम्ही बघू शकता। किती सुंदर आणि चांगला आणि एकदम मोठा हॉल तुम्हाला जाणवतो, कारण 3.5 BHKचा हॉल म्हटल्यानंतर तुम्हाला तो जाणवल्या गेलाच पाहिजे, एवढा मोठा हा हॉल। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डायनिंगसाठी आहे किंवा आता सध्या यांनी भगवंताच्या पूजेसाठी ठेवलेली जागा आहे। तर इथे भगवंताचं मंदिर, तुम्ही जर डायनिंग सेट किंवा भगवंताचं मंदिर आणि ह्या साईडला तुमचं सिटिंग असू शकतं। घरात आल्यानंतर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह आणि खूप सुंदर असं वातावरण मिळतं, कारण की घर खूप सुंदर आणि चांगलं आणि मोठं आणि प्रशस्त आहे। हवेचा तर प्रॉब्लेमच नाही, लाईट बिलात तर आपली कमी येईल इथपर्यंत ह्या घरामध्ये हवा आहे। जे निसर्गप्रेमी आहेत, ज्यांना अशा वातावरणात राहायचं आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची इथे हे आहे। बाहेर जर गेला तर रिक्षा आहेत, मुल्लाबाग नावाची बस आहे, त्यामुळे मला असं वाटते आणि त्याच्यानंतर कोठरी कंपाऊंड म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथपासून जवळ आहे। तुम्ही ते झुला वगैरे पण जर एखादा ठेवायचं असलं तुम्ही झुला चोपाळा काय ठेवायचं तुम्ही असं नक्की इकडे ठेवू शकता। अशा पद्धतीचं खरं तर इकडे हे आहे। तुम्हाला त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर ज्यावेळेला आपण ह्या घरातनं ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे आल्यानंतर तुमचं हे किचन आहे, ते किचनही खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे। किचन मी तुम्हाला थोडं नंतर दाखवतो आणि पहिलं आपण ह्या बेडरूम सेक्शनकडे जाऊन येऊ।
कारण तिथे आता स्वयंपाक बनवण्याचं काम चालेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडनं दाखवतो. ज्यावेळेला आपण इकडे येणार तर त्यावेळेला कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला एक मोठं, चांगलं आणि प्रशस्त असणार आहे. ते तुम्ही बघू शकता. बघा, आणि याचं बांधकाम वगैरे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही इकडे डक्ट आहेत, इथे तुम्ही एसीचे जे काही आउटलेट आहेत ते एसीचे आउटलेट तुम्हाला ठेवता येईल एवढी मोठी जागा इकडे ऑलरेडी उपलब्ध असणार आहे. नंतर जेव्हा आपण ह्याच्यातनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही परत पुढे येतो. पुढं आल्यानंतर इथे एक आपल्याला बेडरूम मिळतं. जे बेडरूम तुम्ही ह्या साईडला जर आलात तर हे असं एवढं मोठं बेडरूम आहे की ह्याच्यात आपल्याला हा दरवाजा बंद करण्यामागं कारण हे आहे की खिडकी ओपन ठेवल्यामुळे हा दरवाजा आपटतो, म्हणून ते बंद केलं होतं. तुम्ही बघू शकता इतकं मोठं आणि तेवढं मोठं प्रशस्त असं बेडरूम आहे. आणि इकडनं तुम्हाला परत विशेष म्हणजे परत तुमच्या ह्या साईडला जर तुम्ही उभं राहिलं तर तुम्हाला अथांग असणारा हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग तुम्हाला डोळ्याला सुखावणारा व्ह्यू देतो. तुम्ही जर वरती बघितलं तर ढग उतरताना दिसत आहेत बघा पांढरे, हे इतकं सुंदर. थोडक्यात मला हे वर्णन हे सांगायचं की इकडे इतकं सुंदर डोळ्याला तुम्हाला फील येतं, इतकी सुपर आणि इतकं चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे परत जर तुम्ही इथे भरणी करून घेतली तर तुम्हाला इथे पण एक चांगली मोठी बाल्कनी तयार होऊ शकते. जवळजवळ 2-4 फुटाची जागा तुम्हाला इथे परत वापरायला मिळेल. ह्या मालकांनी करून नाही घेतलं, पण तुम्हाला जर करायचं म्हटलं तुम्ही करू शकता. इथे भविष्यात कधी कोणतीच बिल्डिंग येणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो, कारण ऑलरेडी इथे बंगले झालेले आहेत, त्याच्यामुळे इथे बिल्डिंग येण्याचा काही प्रश्न उपलब्ध होत नाही आहे. तर बेडरूमची साईज तुम्हाला दिसेल आणि जाणवेल की किती मोठं बेडरूम आहे. हे घर घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं काम करायची गरज आहे, पेंटिंग म्हणा, किंवा तुम्हाला जर ऑर्डर ऑफ किचन जुन्या भानगडी जर बनवायचं असेल तर ते बनवण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. राहिला प्रश्न हे तर हायवेच्या दरवाजा आपटून हे खरं तर याला हे झालेलं आहे. पण दरवाजा जर बंद ठेवला तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर जर आपण ह्या साईडला जरी आलो तर इथे पण तुमचा एक दुसरा बेडरूम आहे. हा जो बेडरूम आहे ह्याची साईज जरी तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि खूप चांगली. आणि परत तुम्हाला मी सांगतो, इथे आत्ता सध्या त्या फरशीवरती पाय ठेवल्यानंतर मला गार लागते, कारण की इकडनं इतकी थंडी, इतकं गार तुम्हाला गार हवा येते की तुम्हाला ते खाली फरशीपर्यंत थंड होऊन जाते. आणि त्याच्यानंतर परत ह्या बेडरूमला जरी बघितलं तर हे एसीचं त्यांनी इथं ठेवलं. इथे पण तुम्हाला मोठी अशी प्रशस्त मोठी जागा नक्की मिळू शकते. आणि हा जो तिकडनं बेडरूमला दाखवलेला व्ह्यू, हवा आणि संध्याकाळचं येणारं ऊन, त्या पूर्ण ह्या सगळ्या हॉलला, बेडरूमला, परत ह्या बेडरूमला पण मिळणार आहे. तुम्ही समोर जर बघितलं तर हाच व्ह्यू तुम्हाला परत दिवस रात्र चांगला डोळ्यापुढे राहणार आहे. ज्या मंडळींना निसर्गाच्या वातावरणात म्हणा किंवा चांगला प्रदूषणरहित वातावरणात ज्यांना राहायचं त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला असू शकतो. आणि त्याच्यानंतर हे याचं असणारं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, हेही खूप मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे. त्याच्यानंतर इकडे जरी तुम्ही बघितलं तर ते ज्या ए सी तिकडे लागलेल्या आहेत ते ए सी तुम्ही सगळ्या एका जागेवरती इकडे जरी लावल्या तरी तुमचं ह्या जागेचा वापर तुम्हाला होऊन जाईल, कारण इथे पण खूप मोठी जागा तुम्हाला ए सीचे डग ठेवण्यासाठी नक्की आहे. तर अशा पद्धतीचं खरं तर ह्या साईडला आपण दुसरा बेडरूम बघितला. दुसऱ्या बेडरूमच्या नंतर आता आपण दुसरीकडे जातो आहे. तर हा दरवाजा मी बंद करतो, कारण जरी हवेमुळे परत हा दरवाजा आपटण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत. आणि शेवटी ज्यावेळेला आपण तिसऱ्या बेडरूमकडे जाणार आहोत तर तिसरं बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर तुम्ही हाईट पण बघा, इथं मिळणारी जी हाईट आहे ती पण ॲज कम्पेअर टू दुसरीपेक्षा जास्त हाईट आहे. आता हे आपण शेवटचं बेडरूम आहे. इकडे बघा तुम्ही, इथे आल्यानंतर इथे पण बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला मोठं, प्रशस्त आणि चांगलं मिळतं. जे इकडे जरी तुम्ही म्हटलं तर एखाद 2 एसीचं प्रावधान तुम्ही इथे पण ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे, कार्पेटच्या व्यतिरिक्त जी असणारी जागा आहे ती तशी बघितलं तर खूप मोठी आणि जास्त आहे. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये वुडन फ्लोरिंग आहे. हा मोठा बेडरूम असल्याकारणानं हे वुडन फ्लोरिंग इतकं चांगल्या पद्धतीने जे ठेवणारे मंडळ आहेत त्यांनी पण ते व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि मग हे शेवटचं बेडरूम आहे. ह्या शेवटच्या बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे खूप मोठी कपाटासाठी जागा आहे. ऑलरेडी यांनी जास्त जागा ठेवलेली नाही, पण इथे पण तुम्हाला कपाटाला खूप मोठी जागा आहे. आणि नंतर हे त्यांचं बेड आहे. बेडची साईज जर बघितली तर त्या साईजनुसार जर बघितलं बेड खूप मोठा आहे, पण तरी पण त्या साईडला पण तुम्हाला 2 फूट जागा उपलब्ध आहे. 3 फूट जागा इकडे तुम्हाला उपलब्ध आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इकडे एक खिडकी दिलेली आहे आणि इथे परत ए सी ठेवण्यासाठी जागा आहे. त्याच्यामुळं इथे पण बाकीच्या जागा आहेत त्या तर वापरल्याच नाही, इकडले इकडंच प्रबंध करून ठेवलेला आहे. क्रॉस व्हेंटिलेशन आहे. इकडली हवा तिकडली हवा इकडे येते, त्याच्यामुळं ह्याचं पण तुम्ही हे पण बघू शकता. इकडनं ह्या साईडला पण तुम्हाला जो व्ह्यू आहे तो ह्या साईडला पण सुपर डुपर चांगला इकडनं पण तुम्हाला व्ह्यू मिळतो. बघा हे असं ग्रीनरी हा स्पेस तुम्हाला नेहमी असणार आहे. इथे परत ही जागा आहे, हे आत्ता आहेत त्या मालकांनी काय कवर केलेलं नाही आहे, पण तुमच्या जर मनात आलं की बाबा ही मला जागा सिटिंगसाठी करायची आहे, किंवा अगदी मी तर म्हणलं एखादा कडापा टाकलं तर माणसाला झोपतं पण येईल कडापा टाकून, अशा पद्धतीची जागा तुम्हाला इकडनं पण मिळेल. हवेचं मात्र ह्या रूमला पण हवा तुम्हाला भरपूर
आणि जास्त हवा ह्या रूमला पण बेडरूमला पण चांगली मिळते. आता आपल्याला शेवटचं एक बेडरूम आहे, शेवटचं बेडरूम दाखवतो. त्यात फक्त थोडंसं सामान असल्या कारणानं त्याची साईज तुमच्या लक्षात येणार नाही, पण तरी तुम्ही समजून घेणे इतपत तुम्हाला ते बघता नक्की येईल. घरात हवा किती खेळती याचं ताजं उदाहरण म्हटलं तर मी ह्या घरामध्ये मध्यवर्ती उभा आहे, तरी पण तुम्ही माझे हे बघा केस वगैरे कसे हालतात की एवढी हवा आहे. म्हणजे मध्ये उभं राहिलं तरी हवा लागते. याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या घरामध्ये किती खेळती हवा आहे. मला असं वाटते ज्या मंडळीला हवेचा ह्या सगळ्या गोष्टींचं जास्त इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं त्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो. कारण तुम्ही आता दाखवलं हवा, माझे केस किती हालतात ते. आणि नंतर तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला हे शेवटचं बेडरूम आहे जे तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणून करू शकता. आत्ता यांनी त्यांचं स्वतःचं सामान बिमान याच्यात फक्त स्टोर रूम म्हणून केलेलं आहे, पण अशा पद्धतीचं तुम्हाला इथे पण एक चांगलं मोठं बेडरूम जे मंदिर म्हणून किंवा मग तुमचं स्टोरेज रूम म्हणून नक्की वापरता येईल अशा पद्धतीचं खरं तर हे तुमचं हा शेवटचा बेडरूम आहे. आता आपलं हे सगळे रूम तुम्हाला दाखवून झाले, तर शेवटचं मला असं वाटते किचन दाखवायचं बाकी आहे. ज्यावेळेला आपण किचनकडे जाणार आहोत, खरं तर वापरलेलं किचन असणार आहे कारण इथे लोक राहत आहेत, त्याच्यामुळं किचनमध्ये थोडंसं तुम्हाला हे दिसेल, पण किचन आपण साईज बघणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण किचनमध्ये एंट्री करतो तुम्ही बघू शकता हे सिलेंडर ठेवण्यामागे एकच कारण आहे, हवेमुळे हे दरवाजा जागेवरती थांबत नाही खरं, त्याच्यामुळे हा सिलेंडर ठेवलेला आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तिथे तुम्हाला फ्रीज प्रॉपर दिसतंय, किती मोठी जागा आणि किती प्रशस्त जागा. ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही इथे पण बघू शकता सुंदर असं चांगल्या पद्धतीचं किचन आहे. ज्या तुम्ही ह्या साईडला जरी बघितलं तरी किचन आहे, ह्या साईडला पण बघितलं तर किचन आहे आणि असं मोठं प्रशस्त तुम्हाला जाणवेल. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता गॅस चालू आहे. अशा पद्धतीचं खरं तर हे मोठं प्रशस्त आणि चांगलं किचन आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ज्या वेळेला किचनच्या आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला परत इथे खूप मोठी चांगल्या पद्धतीची तुम्ही बघू शकता एक वॉशिंग मशीन, 2 वॉशिंग मशीन आणि वॉशिंग मशीनच्या साठी तुम्हाला इथं मोठी अशी प्रशस्त जागा दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर खूप हवा आणि खूप चांगल्या पद्धतीची हवा येते. वरती तुम्ही कपडे वगैरे सगळे ह्या साईडला जरी सुकवायचं म्हटलं तरी सुकू शकता, पण इथे पण तुम्हाला हवा खूप चांगल्या पद्धतीची येते. अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर आहे. ज्या मंडळींना अशा मोठ्या घराची किंवा चांगल्या मोठ्या घराची अपेक्षा आहे, हवेशीर घराची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगल्या पद्धतीचा असू शकतो. अशाच पद्धतीचा हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आहे. हवेशीर घर आहे, निसर्गरम्य वातावरणात आहेत. म्हणून हे जे ओनर आहेत, हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी आत्ता हा फ्लॅट कोट करताना 4 करोड रुपये कोट केलेली अमाऊंट असणार आहे. जर हा तुम्हाला बघायचा असेल तर मग आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला हा फ्लॅट नक्की दाखवू. चांगल्या वातावरणातला फ्लॅट ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी फोन करा. ज्यांना निसर्गरम्य वातावरणात राहून आनंद घ्यायचा आहे मला असं वाटतं त्यांच्यासाठी. आता पावसाळ्यात आपण हा व्हिडिओ काढतोय, तुम्ही पावसाळ्यातलं वातावरण बघू शकता किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे जाणवतं आहे. अगदी शहरात आहे असं कोणतेही फील इथे नक्की येत नाही. ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे. 4 करोड रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. मालकाशी आपण बसू, थोडंफार याच्यात कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.